सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारलाय. दरम्यान मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याचे टँकर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले. परप्रांतीयांना मराठीचे धडे देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं मराठी की पाठशाला उपक्रम राबवला आणि कांदिवलीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पुण्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी अमित शहांची भेट घेतल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं शहा म्हणाले. काही लोकांना मात्र बदनामी करण्याची हौस असते तर राऊतांना माध्यमांना भेटण्याची हौस असते असं म्हणत उदय सामंत यांनी राऊतांवर टीका केली आहे. 1500 रुपये पाहून काँग्रेसच्या बहिणीनं देखील आपल्यालाच मतदान दिलं असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय. विधानसभेत माझ्या विरोधात हवा होती, मात्र लोकांनी छप्पर फाडून मतं देऊन मला निवडून दिलं असंही ते म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक आहेत आणि त्यामुळे बैठकीदरम्यान हे एकत्र येणारच. खुर्चीजवळ असल्यास ते एकत्र बसले, यात राजकीय अर्थ काढण्यासारखं काहीच नाही अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं नोटीस बजावली आणि या नोटीसवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या माजी अध्यक्षांनी आक्षेप नोंदवलाय. विधानसभेच्या अधिवेशनात मंत्री म्हणून उत्तर द्यायची माझी पहिलीच वेळ होती, पण प्रकाश सोळंके हे माझ्या शेजारीच बसलेले असतात आणि प्रोत्साहन देतात. एका मामाला आपल्या भाचीची किती काळजी असते हे यावरून दिसतं असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. स्त्री शिक्षणाच्या इतिहासाबद्दल केलेल्या उदयनराजेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्तेंनी उदयनराजेंवर टीका केली आहे. उदयनराजेंनी इतिहास समजून सांगावा, अन्यथा माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ताज्या आकडेवारीनुसार सुमारे 1 लाख घरांचं भौतिकदृष्ट्या मॅपिंग पूर्ण करण्यात आलेलं आहे. त्यापैकी अंदाजे 94,500 घरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेले आहेत, तर 88,000 घरांचं लायडरद्वारे डिजिटल मॅपिंग आणि 70,000 सदनिकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर केल्या. त्या सर्व मिळून 1,500 कोटींच्या असतील, तर बारामतीसाठी 100 दिवसात 1100 कोटींची कामं मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोल्हापूरच्या उजनी धरणात 68 टीएमसी पाणीसाठा असून त्यात 4.5 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना आणि भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आल्यानं दररोज धरणातून 1 टीएमसी पाणी कमी होत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आगामी 2 महिन्यात राज्याला पाणीबाणीचा सामना करावा लागेल अशी चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यातील धरणांमध्ये केवळ 35% पाणीसाठा शिल्लक राहिलाय, तर 400हून अधिक गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. राज्यातील कोकण, गोवा भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 3 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुन्नर तालुक्यातील मड पांगरी गावामध्ये ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. या पावसानं शेतशिवाराचं मोठं नुकसान झालंय आणि या पावसाचा आंब्याला देखील मोठा फटका बसलाय. जळगाव बाजारात बोल्ड हरभऱ्याला नगामागे सरासरी 9,000 रुपयांचा दर मिळाला, तर काबुली हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 7,400 रुपयांचा दर हा जळगाव बाजार समितीमध्ये मिळाला आणि जालना बाजारात 8,000 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 23,636 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 10,000 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 104 रुपयांपर्यंत दर मिळाला. घाऊक बाजारात बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिरावलेत. घेवड्याच्या दरात मात्र अल्पशी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता आणि या पावसानं केळी, मका, गव्हासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. आमदार जावळेंनी या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून नुकसान भरपाईच्या प्रशासनाला सूचना केल्या. मासळीचे दर वधारलेत. मच्छीमार नौकांना गेल्या 2 महिन्यांपासून पुरेशी मासळी मिळत नाहीये आणि अजूनही तीच परिस्थिती असल्यानं मासे महागलेत. पापलेटची 1500 रुपये किलोनं विक्री होत असल्याचं समोर आलंय.
राज्यात गेल्या 3 महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। 3 महिन्यात मलेरियाचे 1138 रुग्ण तर डेंग्यूचे 812 रुग्ण आढळले आहेत आणि यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात असल्याचं समोर आलं। राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील रखडलेल्या आणि अर्धवट अवस्थेतील गृहप्रकल्पांमुळे हजारो खरेदीदार आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत फक्त 15,647 प्रकल्प पूर्ण झाल्याचे स्पष्ट झालंय। हे प्रमाण फक्त 30% आहे। यापैकी अनेक प्रकल्प व्यापगत झाले असून ती आकडेवारी देखील लक्षणीय आहे। एसटी बसमध्येच बंद पडल्यास त्याच तिकिटावर कोणत्याही इतर एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे। वातानुकूलित शिवशाही किंवा शिवनेरी बसमधून देखील प्रवास करण्याची मुभा दिली आहे। हा नियम एसटी महामंडळानं लागू केल्यामुळे प्रवाशांना त्रास कमी होणार आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता सर्वच पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। फक्त मोर्चे बांधणीच नाही तर वार पलटवार देखील सुरू झालेत। मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे असं म्हटलंय। ठाकरेंच्या निर्धारावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले। 15 वर्ष मुंबईकरांना तुम्ही फसवलं, बीएमसीवर महायुतीचाच झेंडा फडकणार असं शिंदे म्हटलंय। काल परवाकडे बातम्या पण आल्या की उद्धव ठाकरेंची मोठी खेळी मोठ्याच असतात। आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्याच्यासाठी सुधीरला शिवसेनेचं सचिवपद दिलेलं आहे। सुधीरला तरी आणखी मुंबईमध्ये इकडे तुला पळवणार आहे, कळलं ना? तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा। शिवसेनेचा भगवा फडकेल असं म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे। युटर्न घेणाऱ्यांचा का यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा? का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं केलं? का काँक्रीटचे रस्ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केले नाही? मुंबईकर यावेळेस का गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल कामाच्या जोरावर। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे एका खासगी कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 8 कामगार जखमी झाले होते। जखमींवर ओरियस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या रुग्णांची भेट घेत जखमी कामगारांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉक्टरांना केल्या। मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते खारेगाव हा 8 पदरी रस्ता आणि उड्डाणपुलाच्या कामाची शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांनी पाहणी केली। संथ गतीनं काम सुरू असल्यामुळे शांताराम मोरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सुरेश दास आणि संदीप क्षीरसागर यांनी 2014 साली शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी गंभीर आरोप केला। विशाल गवळीनं आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली आहे असा आरोप विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केलाय। दरम्यान याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। नराधम विशाल गवळीनं फाशीच्या शिक्षेच्या भीतीपोटी आत्महत्या केली। जे झालं ते बरं झालं अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे। पीडितेच्या आईवडिलांना न्याय मिळाला असं त्या म्हटलं। विशाल गवळीला कायद्यानं फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे। तर पीडितेच्या कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून स्वाक्षरी अभियान राबवलं जातंय। दरम्यान 16 आणि 17 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बिहारमध्ये आंदोलन छेडणार आहेत। गेल्या 3 महिन्यात भाजीपाला आणि शेतीमालाचे दर प्रचंड कोसळले आहेत। याविरोधात आरपीआयनं कुर्डुवाडी बाजार समितीमध्ये आंदोलन केलं। कांदे, वांगे आणि बटाट्यांचे हार घालत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। चांदवडच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला। पावसामुळे गहू, कांदा आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। शिरवाडे आणि वणी भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे आंबा, डाळिंब आणि द्राक्षांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। येवल्याच्या ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं। राजापूर, पन्हाळ, साठे भागात तुफान गारपीट झाली तर शेतांमध्ये गारांचा खच पडल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय।
मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारपिटीसह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे आंबा, फूल पिकं, उन्हाळी बाजरी यासारख्या अनेक पिकांचं नुकसान झालंय. जळगाव तालुक्यातील आमोदा, गाढोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, माचला या परिसरासह इतर गावात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झाली आहे. पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. हिंगोलीमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. यावेळी दुग्ध व्यावसायिकांना म्हशींना गारवा निर्माण होण्यासाठी पाण्याची सोय केली. त्यामुळे म्हशींच्या दूध देण्याच्या क्षमतेमध्ये देखील वाढ झाली आहे. इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याबाबत नियोजन प्राधिकरणांकडून भोगवटा प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही बरीच कामं अपूर्ण असल्याचा अनुभव रहिवाशांना येतो. भोगवटा प्रमाणपत्र जारी झालं की विकासकाला पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचं भाडं बंद करता येतं. राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर थेट नजर ठेवण्यासाठी 186 आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे. बड्या रुग्णालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये चव्हाट्यावर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. तसंच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आणि पाचोरा या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधांवर भर देण्यात आलाय. यासाठी जळगावला 147 कोटींचा निधी देण्यात आलाय. केईएम, सायन, नायर आणि कुपर या महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील डॉक्टरांचा तुटवडा लवकरच भरून निघणार आहे. महापालिका MPSC मार्फत 700हून अधिक डॉक्टरांची भरती करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक इत्यादी पदांसाठी केली जाणार असून ती पूर्णवेळ स्वरूपात असणार आहे. लातूर शहरातील रिंग रोड परिसरातील औरा थाई स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आणि या कारवाईत परप्रांतीय 5 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या मॅनेजरसह 3 अटक करण्यात आली आहे. मावळमधील देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. धमकी दिल्यानंतर या व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी राजा पिल्ले या आरोपीला बेड्या ठोकल्या. आता एक सविस्तर बातमी. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारलाय आणि त्यानंतर मुंबई पालिका ही ॲक्शन मोडवर आलेली आहे पाहायला मिळते. आणि खरं तर त्यामुळे मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याचे टँकर अधिग्रहित करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. सोसायटी आणि इतर घटकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेनं प्रमाणित कार्यपद्धती आखली असून तसे निर्देश मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. गोंदियातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध इथे मराठा सेवा संघाच्या वतीनं महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास जिवंत सादर करण्यात आला. या महानाट्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. रात्री 12च्या ठोक्याला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसंच केक कापून महामानवाची जयंती साजरी करण्यात आली. बुलढाण्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. पेढे वाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग 12 तास अभ्यास करत बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. बाबासाहेबांनी समाजाला वाचाल तर वाचाल हा संदेश दिला होता. त्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेल्या दापोलीतील साने गुरुजी उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. यावेळी शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी यावेळी जनसमुदाय लोटला.
घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण दापोलीमध्ये गेलं होतं. दापोलीमध्ये त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाल्याचं बोललं जातं आणि बाबासाहेब ज्या शाळेत जात होते त्याच स्मारकात रूपांतर करण्यात आलेलं आहे. दर घसरल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. टोमॅटोला केवळ 5 ते 10 रुपये किलो असा दर मिळतोय. त्यामुळे आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी होतीये. जलसाठ्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जलयुक्त शिवार अंतर्गत योजना राबवली जाते आणि यासंदर्भात शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती रथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तहसीलदार खरं तर भाऊसाहेब थोरात यांनी या रथाला हिरवा झेंडा दाखवलाय. नंदुरबारच्या केलापाणी गावात रुग्णवाहिका नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आजारी रुग्णांना झोळीतून पायपीट करत रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरम्यान तातडीनं रुग्णवाहिकेची सोय करण्याची मागणी नागरिक करतायत. तापमानात वाढ झाल्यानं जळगावात नद्या, तलाव आणि विहिरींचं भूजल पातळी कमी होत असल्याचं चित्र आहे. मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गेल्या महिन्याभरात 10% घसरलाय. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस पत्रकाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. नवी मुंबईतील प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याला धमकी देत 3 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी किशोर लोंढे या बोगस पत्रकाराविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथ तालुक्याच्या क्रीडा संकुलाची इमारत मागील वर्षी कोसळली होती. दरम्यान त्या ठिकाणी कोसळलेल्या वास्तूचा सांगाडा 1 वर्षापासून तसाच पडून आहे. मात्र त्याच्या पुनर्बांधणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. मीरा रोड परिसरात चोरट्यांनी महिलेच्या दागिन्यांची चोरी केली आहे. चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 11 एप्रिल रोजी दहिसर पश्चिमेकडील तावडेवाडी परिसरातील 2.5 लाख किमतींची फालुद्याची गाडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. दरम्यान सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. पुण्यामध्ये आईनंच आपल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ करून बॉयफ्रेंडला पाठवले आणि त्याला मुलीशी अनैतिक संबंध ठेवायला सांगितले. मुलीने आपल्या आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध समोर आणल्यानं नराधम आईनं हे कृत्य केलं. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस नराधम आईसह तिच्या बॉयफ्रेंडला त्यांनी अटक केली आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यात आगीचं सत्र सुरू आहे. मारवड ढेकूनंतर आता कळमसरे शिवारात लागलेल्या आगीमध्ये ज्वारी आणि जनावरांचा चारा जळून खाक झालाय. या आगीमध्ये 12 शेतकऱ्यांचं 29,56,000चं नुकसान झालंय. गोंदियातील इंटिया डोह धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलंय. दरम्यान प्रतापगड येथील शेतकरी कालव्यामध्ये हातपाय धुण्याकरता गेले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि दरम्यान 24 तासानंतर शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आलाय. डहाणूमध्ये महालक्ष्मी यात्रेदरम्यान गडाच्या टोकावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भाविकाचा खाली पडून जागीच मृत्यू झालाय. मेरिक कन्हैयालाल कांचवाला असं या भाविकाचं नाव असून तो गुजरातच्या सुरत येथून महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी आला होता. न्यूझीलंडवरून भारतात आलेल्या एका युट्यूबरला शिव्या शिकवल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान याच युट्यूबरला एका मराठी तरुणानं चक्क तंबाखू खायला शिकवल्याची बाब समोर आली आहे. शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. वर्ध्याच्या तळेगावात एका क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग लागली. या आगीमध्ये इमारतीचं मोठं नुकसान झालंय. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्यानं चक्क संगणक लंपास केला. या प्रकरणात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंधुदुर्गच्या चेंदवनमध्ये अपहरण करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मावळच्या आधार रुग्णालयानं त्वरित उपचार करत एका रुग्णाचे प्राण वाचवलेत. विशेष म्हणजे या रुग्णाकडे पैसे नसताना रुग्णालयानं उपचार केले आणि त्यामुळे आधार रुग्णालयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बुलढाण्याच्या मंगरुळ नावघरेमध्ये गोठ्यातील 12 बकऱ्यांवर हल्ला करण्यात आला. प्राण्याच्या हल्ल्यामध्ये 12 बकऱ्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान वन विभागानं तातडीनं पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यानं केली आहे. नीता अंबानी यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. धूप आरतीला हजेरी लावत त्यांनी प्रार्थना केली. जळगाव तालुक्यातील नशिराबादेत खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. गेल्या 2 शतकांपासून आजही ही परंपरा अखंड चालवली जाते. नाशिकच्या मनमाडमध्ये भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली. यावेळी रथ ओढताना हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहायला मिळालं. दरम्यान यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला.
गोंदियामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं तरुणांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. 26/11च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणाची दिल्लीतील NIA मुख्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. दरम्यान NIA राणाचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधांची चौकशी करतायत. यावेळी त्याचे फोन रेकॉर्डिंग देखील तपासण्यात येणार आहे.